देवीच्याही प्रतिमेला वंदन करतो। त्याचप्रमाणे आमच्या मठाचे मठाध्यक्ष बालतपस्वी आणि आध्यात्मिक असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। श्री गुरु तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी अनंत अनंत कोटी नमस्कार करून ओम शिव शिव शंभो राज्ञां प्रवर्तमानस्य आद्य ब्राह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे। स्वच्छ पुसून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्या डाव्या हातावर प्रणव स्वरूप म्हणजे पंचाक्षरीचं प्रणव स्वरूप म्हणून आहे, ते कसं काढायचं तुम्हाला सांगतो। हातावर पुसलात लिंग, हात पुसलात दोन्ही, ओलं नाही ना काही पण, स्वच्छ आहे सर्व। पंचाक्षरी प्रणव स्वरूप कसं करायचं आहे बघा, डाव्या हातात हे बघा पंचकोण काढायचा आहे। हे बघा असं पंचकोण काढलात का, ओलं भस्मानी काढलं तरी चालतंय। असं केल्यानंतर त्यामध्ये पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र लिहायचा आहे। मध्यभागी ओम, मधल्या रकान्यात ओम, त्याच्या वरच्या बाजूला पहिल्या रकान्यात न, दुसऱ्या रकान्यात म, तिसऱ्या रकान्यात शी। गुरुदेवता कृपा आशीर्वादेन मम म्हणजे तुमचं, मम सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य आहे। सावकाश खाली सोडायचा आहे श्वास, असं 3 वेळा करायचं आहे। घ्यायचं, सावकाश सोडायचं, त्याला काय म्हणतो, प्राणायाम। त्याला मंत्र आहे ओम भूः ओम भुवः ओम सुवः ओम महः ओम जनः स्वाहा। आता तिसऱ्यांदा घ्यायचं आहे ओम सामवेदाय स्वाहा सामवेदाय स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म। लिंगैक्य तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य गुरु चन्नवीर शिवाचार्य बृहन्मठ कोटगी महास्वामीनाम अष्टम्यां गुरु पुण्याराधन कार्यक्रमेन महादेव। तदनंतर आपण पुष्पांजली झाल्यानंतर गुरुनी दिलेला जो मंत्र आहे, आपल्या कानामध्ये मंत्र सांगितलेले असते, माहिती आहे का ते मंत्र सगळ्यांना लक्षात आहे का? तो मंत्र 108 वेळा 21 वेळा 51 वेळा आपल्याला वेळ कसा मिळतो तसं तो जप करायचा आहे। जप कसं करायचं आहे माहिती आहे का? हे बघा, हे रुद्राक्ष आहे, लिंग धारण करतात, विभूती धारण करतात, तो वीरशेठ। त्यामुळे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय। श्री तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय। श्री 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 1000 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय। श्री बाल तपस्वी चन्न योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। किती भक्तिमय वातावरणामध्ये ही पूजा संपन्न झालेली आहे। म्हणजे आपण पूजा लिंगार्चन आपण हे करतोच, आपलं ब्रीदवाक्यच आहे धर्मो लिंगार्चनात्मक। हा परमपूज्य षटस्थल ब्रह्मी तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य त्यांची जी कोणी ज्यांनी पूजा पाहिलेली आहे त्यांना साक्षात शिवच आहेत समोर, शिवस्वरूपी आहेत
अशा पद्धतीचं त्यांना वाटायचं. आणि ज्यावेळेस मी ह्या संदर्भात चर्चा करायला गेलो होतो त्यावेळेस आपल्याच गावातले आदरणीय डॉक्टर कुंभार डॉक्टर यांच्या समोर मी तो विषय मांडला, तर त्यांच्या डोळ्यातनं झटकन अश्रू आले. ते अश्रू होते गुरूंच्या स्मरणातले. कारण त्यांच्या भक्तीमध्ये हे भक्तिमय असं वातावरण आहे. गुरु आणि शिष्यांचा हे वीरसेवा आपला जो धर्म आहे ना तो गुरु आणि शिष्य परंपरेतला आहे. जिथं गुरु आहे तिथं शिष्य आहेत आणि गुरूंच्या आदेशाने शिष्यांचं संपूर्ण जीवन हे व्यतीत होतं. वंदाट्यो धूपोत्तमः आघ्रेय सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाघ्रापयामी. आरती असेल तर आरती करायचं आहे. स्वप्रकाश महादेव सर्वान्तस्तिमिरापः सभायाभ्यन्तरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृह्यताम् दीपं दर्शयामी. आरती असेल तर आरती लावा, आरती लावा.